अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। अंबरनाथमध्ये भाजपानं मिशन लोटस राबवत काँग्रेसला हा मोठा धक्का दिलाय। काँग्रेसचे सर्वच्या सगळे 12 नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपानं फोडत आपल्या गळाला लावलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपानं सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली होती। मात्र यावर टीकेची झोड उठल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। पण भाजपानं त्या पुढची खेळी करत काँग्रेसचे सगळ्याच्या सगळे 12 नगरसेवकांना भाजपामध्ये घेतलाय। हा जेव्हा पक्षप्रवेश पार पडला त्या दरम्यानची आपण ही दृश्यही बघू शकतोय। दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे। पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं। पूर्ण टीम आणि पूर्ण कार्यकर्ता घेऊन 12च्या 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे? नाही आहे, ही चर्चा आहे, अजून काही निर्णय झाला नाही। प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात सगळी मंडळी आहेत, ते चर्चा करत आहेत आणि त्यातून योग्य मार्ग निघेल अशी आशा आहे। नेमकं काय घडतंय अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या गोटात जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, हा काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल। सगळ्याच्या सगळे अंबरनाथमधले 12 नगरसेवकांना आता भाजपात घेण्यात आलाय। अगदी खरं आहे, हा काँग्रेसला मोठा धक्का आहे। त्याचं प्रमुख कारण हेच होतं, काल काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीची एक युती झाली होती आणि त्या युतीनंतर भाजपवर टीकेची झोड उठली होती। अर्थात भाजपनं काँग्रेसची युती का केली असा सवाल उपस्थित होत होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल याबाबत नाराजी व्यक्त केली होती। मात्र आजच भाजपनं थेट धक्का दिलेला आहे। ते म्हणजे आता भाजपमध्ये काँग्रेसचे जे 12 नगरसेवक आहेत, जे निवडून आलेले नगरसेवक होते काँग्रेसचे, ते सर्वच्या सर्व भाजपमध्ये घेण्यात आता रवींद्र चव्हाण यांना यश आलेलं आहे। रवींद्र चव्हाण यांची ही खेळी म्हटलं जात आहे, कारण रवींद्र चव्हाण सातत्याने त्या नगरसेवकांच्या संपर्कात होते आणि त्यांनी ती युती जी झालेली ती कोणाला मान्य नव्हती, याचमुळे हे नगरसेवक फोडण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि 12 नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे अर्थात एकीकडे काँग्रेसला धक्का आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देखील हा धक्का मानला जातोय, कारण शिवसेनेला बाजूला ठेवत त्यांनी काँग्रेसचे 12 नगरसेवक फोडले आणि थेट आता तिथे आपली सत्ता स्थापन केलेली आहे। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अंबरनाथमधले नगरसेवक भाजपानं फोडल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। बघूयात। भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलं आहे ते आणि त्यांच्या मित्रपक्षांचं यश हा पूर्ण मॅन्डेट नाही। या निवडणुकीत जो तमाशा मांडला भारतीय जनता पक्षाने, शिवसेना शिंदे गटाने आणि त्यासोबतच अजित पवारांच्या एनसीपीने जो तमाशा जो केला होता, त्यातून घेतलेला जो वग आहे, तो वग म्हणजे पैसा फेक तमाशा देख, हा वगनाट्य त्यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचा धिंगाणा वाजवत असताना या ठिकाणी पाळलं।